काळ मोठ्या बदलांचा, आत्मशक्तीच्या जागृतीचा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरुपरिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण धनु राशीवर गुरुपरिवर्तनाचे परिणाम समजून घेणार आहोत. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहेत. 2 जून 2026 रोजी ते मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ते तिथेच राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहेत. सर्व ग्रहांमधील सर्वाधिक शुभ ग्रह उच्चीचा होणं ही बाब मोठी सकारात्मक म्हणता येईल. त्यामुळेच त्यांचे हे राशी परिवर्तन सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं राहील. या काळात करावयाचे काही विशेष उपाय देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास तिला शेअर करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. सर्वात आधी आपण गुरुदेवांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. तर 2 जून 2026 ही अशी तारीख आहे जी तुमचं भाग्य बदलू शकते. तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकते, कारण या दिवशी देवगुरु बृहस्पती कर्क राशीत प्रवेश करीत आहेत. ग्रहमालेतील सर्वात शुभ ग्रह गुरुदेव जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतात तेव्हा ती घटना केवळ एक गोचर नसते, तर ते भाग्याचा दरवाजा उघडण्याचा काळ असतो. कारण कर्क राशीत गुरुदेव उच्चीचे हे असतात, अर्थात ते सर्वात शक्तिशाली स्थितीत असतात. साहजिकच त्याचा सर्वांवर परिणाम हा मोठा होतो. म्हणूनच गुरुदेवांचे हे राशी परिवर्तन सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की सर्व ग्रहांमध्ये गुरुदेवांना इतकं महत्त्व का बरं दिलं जात असेल? तर त्याचं उत्तर आहे, मानवी आयुष्यातील सगळे महत्त्वपूर्ण विभाग त्यांच्या अखत्यारीत येतात. गुरु हा जन्माचा, शिक्षणाचा, अर्थार्जनाचा, मोक्षाचा, लग्नाचा देखील कारक आहे. या सर्व गोष्टी मानवी आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. या गोष्टी देणारा ग्रह म्हणजे गुरु होय. म्हणूनच गुरुचं महत्त्व जास्त असतं. गुरु हे सर्व आपल्याला नेहमीच देत असतात. विशेष बाब म्हणजे दर 12 ते 13 महिन्यांनी गुरुचं राशी परिवर्तन होतं. नवीन बाबी ते आपल्याला एकाच वेळी देतात. एकाच वेळी पत्रिकेतील 4 स्थानं शुभ व प्रबळ करण्याचं सामर्थ्य गुरुमध्ये असतं. त्या स्थानांच्या कारकत्वात सकारात्मकता गुरु निर्माण करतात. आपण त्या सकारात्मकतेचा योग्य उपयोग करून आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो. गुरुच्या दृष्टीला आपण अमृत दृष्टी म्हणतो. आपल्या व्हिडिओमध्ये मी कित्येकदा हा शब्द प्रयोग केलेला आहे. मग ही अमृत दृष्टी का म्हटली जाते? तर गुरुची दृष्टी जिथे पडते तो भाव समृद्ध करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत असते. गुरूंची दृष्टी ज्या स्थानावर पडते ते स्थान समृद्ध होतं. त्या स्थानाशी संबंधित बाबी आपण सकारात्मक पद्धतीने पुढे आणू शकतो. त्या स्थानातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याची संधी आपल्याला मिळत असते आणि त्या स्थानाच्या संदर्भात आयुष्यात एखादी नकारात्मकता असेल तर ती घालवण्याची संधी देखील आपल्याला मिळते. जशी आपली इच्छा असेल त्या पद्धतीने मार्ग निघण्याची संधी गुरुच्या दृष्टीमुळे प्राप्त होते. तुमच्या राशीनुसार कोणत्या भावावर दृष्टी पडत आहे, ते भाग कसे समृद्ध करावे हे आपण राशीनुसार सांगणार आहोत. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहे, अर्थात ते थोड्या अधिक वेगाने प्रवास करीत आहेत. वेगाने राशी परिवर्तन करीत आहे. त्यांचा संपूर्ण विश्वावर होणारा परिणाम आपण मागील वर्षापासून अनुभवत आहोत. मात्र आता सकारात्मक बाब म्हणजे गुरुदेव कर्क या आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे. 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात ते कर्क राशीत उच्चीचे असतील. अर्थात या काळात ते प्रबळ अवस्थेत असणार आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांना ते शुभफळ देणार आहे. धनु राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. त्यांची स्थिती तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वाची राहते, कारण ते तुमचे राशी स्वामी आहेत. हे राशी स्वामीचं होणारं परिवर्तन आहे. 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात राशी स्वामी गुरुदेव स्वतः अष्टम स्थानात जातील आणि तिथे ते उच्चीचे होतील. म्हणजे परस्पर विरुद्ध स्थिती दिसून येते. पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे, अडचणींचं स्थान असतं. अशा स्थानात
राशी स्वामी उच्चीचे होणार आहे. एक बाब लक्षात घ्या, हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर हा काळ तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणारा, तुमची खरी शक्ती जागवणारा आहे. तुमच्यात मोठा बदल घडून येईल, हिडन विकास होईल. म्हणजे होतं काय की आपली प्रगती होत असते, मात्र आपल्या ती लक्षात येत नाही. प्रगती सातत्याने होत राहते, तशी प्रगती या काळात तुमची होणार आहे. तुमच्यावर जी कार्मिक बंधनं होती ती क्लिअर व्हायला ही ग्रहस्थिती उपयुक्त ठरते. मग गुरुदेव तुमच्या अष्टम स्थानात आहे म्हणजे नेमकं काय, तर तुमच्या आयुष्यात अचानक अनपेक्षित मोठे बदल घडून येतील. काही सिक्रेट्स अचानक निर्माण होतील. तुमच्या आतमध्ये डीप फिलिंग होईल. अध्यात्माची ताकद वाढेल. थोडक्यात हा काळ तुम्हाला आतून बदलणार आहे. गुरुदेव राशीत कर्क राशीत उच्चीचे होतात. हे बदल सखोल पॉवरफुल असतील. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास तुमचा माइंडसेट अचानक चेंज होईल. जुने पॅटर्न तुम्ही बदलाल. नवीन काहीतरी डायरेक्शन फॉलो कराल, जी या काळात सकारात्मक बाब असेल. या परिवर्तनाचा अजून एक महत्त्वाचा प्रभाव म्हणजे तुमचे राशी स्वामी गुरुदेव जे आतापर्यंत राहूच्या दृष्टीत होते ते स्वतंत्र होतील. त्यांच्यावरील राहूचा प्रभाव संपेल. राहूच्या दृष्टीत असल्यामुळे तुम्हाला खूप कन्फ्युजन वाटत होतं. निर्णय घेण्यात तुमच्या चुका झालेल्या असतील. मागील काळात तुम्ही मानसिक तणाव सातत्याने सहन केला असेल. परंतु काळजी करू नका, आता तो संपणार आहे. आता तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी येईल, आत्मिक शांतता मिळेल. अजून एक विशेष बाब म्हणजे तुमच्या राशी स्वामीची दृष्टी चतुर्थ स्थानात ढैया घेऊन बसलेल्या शनिदेवांवर पडेल. त्याचा परिणाम म्हणजे शनिदेवांकडून जे प्रेशर होतं ते कमी होईल. त्यांच्यावर गुरुदेवांची अमृतदृष्टी पडत असल्यामुळे शनिदेव तुमच्यासाठी सकारात्मक कार्य करायला लागतील. परिणामी अडचणी कमी होतील, संघर्ष कमी होईल, स्थिरता वाढेल. जिथे अडकला असाल तेथून बाहेर पडण्यासाठी छानसा रस्ता तुमच्या दृष्टीत येईल. ही देखील या काळातील सकारात्मक बाब म्हणता येईल. अष्टम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची अमृतदृष्टी 3 स्थानावर पडणार आहे. तुमच्या व्ययस्थानावर, धनस्थानावर आणि चतुर्थ स्थानावर. या 3 स्थानावर त्यांची अमृतदृष्टी पडणार आहे. त्यात व्ययस्थानावर पडणारी गुरुदेवांची अमृतदृष्टी अचानक अनपेक्षित प्रवास घडवून आणेल. या काळात काही खर्च निर्माण होण्याची शक्यता आहे, मात्र हे खर्च शिक्षणासाठी, करिअर डेव्हलपमेंटसाठी होऊ शकतात. म्हणजे सकारात्मक कारणांनी तुम्हाला खर्च करावे लागू शकतात. किंवा या काळात तुम्ही वास्तूवर खर्च करण्याचे देखील योग आहे. तो खर्च सकारात्मक म्हणता येईल. अष्टम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या धनस्थानावर पडेल. हे स्थान धन, कुटुंब, वाणी या गोष्टींना दाखवतं. त्यानुसार धनलाभ होणं, धनसंचय होणं, कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण होणं, तुमच्या वाणीतून ज्ञान प्रदर्शित होणं असे अनेक शुभ प्रभाव गुरुदेवांच्या या सप्तम दृष्टीमुळे धनुराशीला प्राप्त होईल. गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल. ही नवम दृष्टी सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण व प्रभावशाली मानली जाते. पत्रिकेतील चतुर्थ स्थान वास्तू, वाहन, आई, सुखशांती या गोष्टींना दर्शवतं. अशा स्थानावर गुरुदेवांची अमृतदृष्टी असल्यामुळे या बाबतीत एक सकारात्मकता निर्माण होईल. तुम्ही वास्तूवर खर्च कराल, वाहनावर कराल, आपल्या आईसाठी वेळ काढाल, आईसोबत छानपैकी गप्पा गोष्टी कराल. काही जातक घराचं नूतनीकरण करू शकतात. काही जातक घरासाठी नवीन वस्तू आणतील. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व गोष्टींचा आनंद तुम्ही मनापासून घ्याल. फक्त पैसा खर्च करणं महत्त्वाचं नसतं, तर ज्या गोष्टीवर किंवा ज्या गोष्टीसाठी आपण खर्च केला आहे त्याचा आनंद घेणं देखील महत्त्वाचं असतं. ते या काळात घडून येईल. घरात सुखशांती टिकून राहील. मानसिक शांती तुम्हाला प्राप्त होईल. थोडक्यात गुरुपरिवर्तनाच्या 120 दिवसात तुम्हाला असे परिणाम मिळतील की जे एका वर्षात मिळत असतात. गुरुदेवांच्या कारकत्वात विजडम आहे, अध्यात्म आहे, इंट्युशन पॉवर येतं आणि हिलिंग देखील येतं. अर्थात तुम्ही आयुष्याला खोल समजून घ्यायला लागाल. या काळात एक बाब लक्षात घ्या, ती म्हणजे भीती टाळा. अचानक होणाऱ्या बदलांना विरोध करू नका. विश्वास ठेवा. शांतपणे प्रोसेस करा. 31 ऑक्टोबर नंतर गुरुदेव पुढील राशीत प्रवेश करतील. अर्थात तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील. तिथे सिंह रास येते.
तो बदल तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. गुरुदेव कर्क राशीत असताना जो बदल झाला आहे तो पुढील काळात तुम्हाला मोठा लाभदायक ठरेल. म्हणजे गुरुदेव जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतील तेव्हा तुम्ही मजबूत झालेले असाल. धनु राशीच्या जातकांनो, हा काळ तुम्हाला बदलणार आहे. तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार आहे. हा बदल तुम्हाला मजबूत बनवणार आहे, लढायला शिकवणार आहे. कारण आतील खरी शक्ती आता बाहेर येणार आहे. तुमची रास धनु असेल तर जय गुरुदेव नक्की लिहा. असंच सखोल ज्योतिष ज्ञान प्राप्त करण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात छोटे छोटे सहज करता येतील असे उपाय आहेत. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. येणाऱ्या काळात गुरुदेव प्रबळ होऊन आपल्याला शुभ फळ देणार आहे. मग या काळात आपण काय करावं, कोणत्या मंत्राचा जप करावा, यथाशक्ती कोणतं दान द्यायला हवं, कोणता छोटासा उपाय करावा जेणेकरून जास्तीत जास्त शुभ फळं प्राप्त होऊ शकतील. तर सगळ्यात आधी मंत्र सांगते. ओम ब्रूम बृहस्पते नमः. या मंत्राचा दररोज 108 वेळा किंवा कमीत कमी फक्त गुरुवारी तरी जप नक्की करा. त्यानंतर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. भगवान विष्णूची पूजा करा. केळीच्या झाडाला पाणी द्या. हे उपाय तुम्ही सकाळी 6 ते 8 या वेळेत पूर्व दिशेकडे तोंड करून केले तर परिणाम प्रभावी होतो. पूजा करत असताना दीप लावायला विसरू नका. आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण श्रद्धेने मंत्राचा जप करा. दानाच्या दृष्टीने गुरुवारी चना डाळ, हळद आणि पिवळ्या रंगाची फळं यांचं दान करा. यानंतर एक विशेष उपाय जो आजकाल खूप लोक करीत आहेत, त्यांना त्यांची शुभ फळं देखील प्राप्त होत आहेत. तो उपाय म्हणजे ब्रेसलेट होय. गुरुदेवांच्या या उच्च काळात तुम्हाला डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. हे गुरुचं ब्रेसलेट मानलं जातं. तसंच पुखराजचा पर्याय म्हणून देखील याचा उपयोग होतो. हे ब्रेसलेट आत्मविश्वास, सकारात्मकता आणि भाग्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं. सगळ्यात चांगली बाब म्हणजे हे सर्व राशींसाठी सुरक्षित आहे. कुणीही त्याला परिधान करू शकतो. मात्र परिधान करण्याचा देखील अत्यंत सोपा आणि शास्त्रोक्त विधी आहे. गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 8 या वेळेत ब्रेसलेटला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शुद्ध करा. त्यानंतर आपण दिलेल्या ॲक्टिवेशन कार्डवर ठेवा. दीप लावून भगवान विष्णूचं ध्यान करा. ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि त्यानंतर ते उजव्या हातात धारण करा. अशा प्रकारे ब्रेसलेटला सिद्ध केल्यानंतर त्याला धारण करायचं आहे. डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट अतिशय खास आहे. त्याची चमक, त्याची ऊर्जा रिफ्लेक्ट करण्याची क्षमता जास्त आहे. या ब्रेसलेटमुळे हळूहळू घरामध्ये सुखशांती वाढते. अडकलेले पैसे असतील तर येऊ लागतात. करिअरमध्ये प्रगती घडून येते. नात्यांमध्ये सुधारणा होते. मनावरील ताण कमी होतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने काम करू लागतं. एक लक्षात ठेवा, खूप स्वस्त किंवा नकली सिट्रीन घेऊ नका. तसंच त्याला धारण करत असताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार येऊ देऊ नका. हे उपाय कमीत कमी 21 दिवस सातत्याने करा. मग बघा तुमच्या आयुष्यात कसे बदल दिसायला लागतात. योग्य वेळी केलेला छोटासा उपाय मोठा बदल घडवू शकतो. हे उपाय नक्की करा. गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता थांबूया. पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं असेल ते समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.